शुभ दिवशी वडोली तालुक्यातील चिखलबीड सारख्या गावचे एक सामान्य कार्यकर्ता तालुका स्तरावर येऊन एक साप्ताहिक स्वरूप त्याच्यामुळं सतीचं वाण म्हणलं तरी काय वावलं नाही. पत्रकारिता चालवणं करणं आणि दैनिक चालवणं साप्ताहिक चालवणं तर त्यापेक्षा कठीण. आता आमचे जवळ संबंध असल्यामुळे आम्हाला माहिती कशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. नुसती पत्रकारिता करणं आली बातमी तर पाठवली नाही आली तर एवढं काय देणं करायचं, कारण ते जिम्मेदारी सतीचं वाणच सांभाळावं लागतं आणि ते निघालंच पाहिजे. आता ते पहिल्यासारखं नाही, न छापता नुसतं एक पान काढलं ते केलं विषयच राहील ना. आता सरकार दरबारी सुद्धा खूप स्ट्रिक्ट नियम झालेले, ते पाळले तरच तुम्ही यादीवर येता. शासनाच्या टिकून राहता. नुसतं यादीवर आणण्यापुरतं मेहनत करून काय फायदा नाही. ते यादीवर टिकलंही पाहिजे आणि या गोष्टी करण्यासाठी माणूस घडण्यामध्ये कुणीतरी गॉडफादर लागतो पाठीमागे. तसे माझ्या तरी मते अनिलच्या माग आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, त्याची मेहनत आहे, परंतु एक मोठी देशमुख सारखे एक राज्य पातळीवरले अध्यक्ष, त्यांची एक मोठी ताकद विचाराची अनिलच्या माग आहे. त्याच्यामुळं एक महाराष्ट्र शासनाचा पत्रकारितेमधला जो बहुमान असतो, शासकीय योजनेतला पत्रकारितेमधला तो बहुमान सुद्धा सरमुळच अनिलला मिळाला होता, हे नाकारता येणार नाही. त्याच्यामुळं आपण जे आतापर्यंत मेहनत केली, आईवडिलाचं नाव कमवलं, स्वतःचं कमवलं, मित्रपरिवार जमवला आणि तो कसला कलंकित न होता, ही सगळ्यात मोठी आयुष्यातली कमाई आहे आणि ते आपण करण्यामध्ये यशस्वी झालेलं. आपल्या साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकात व्हावं अशी आमच्या परिवारामार्फत परिवारामार्फत आणि भाजपामार्फत आम्ही अशी आशा व्यक्त करतो आणि ती लवकरच पूर्ण व्हावी अशा शुभेच्छा देऊन मी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.